हॅलो फ्रेंड्स, तुम्ही म्हणत असणार की आज किचन सोडून गार्डनमध्ये काय काम आहे. ही गार्डनमध्ये कशाला आणली आहे? तर आज मी आणलं आहे ह्याच्यासाठी की आजचा जो पदार्थ आहे आपला त्याचं मेन इन्ग्रेडियंट गार्डनमध्ये आहे माझ्या. आज आपण बघणार आहोत कढीपत्त्याचं चटणी. आणि हे माझ्याकडं कढीपत्त्याचं मोठंच्या मोठं झाड आहे. आता हा असा कढीपत्ता अतिशय उपयुक्त, कोलेस्ट्रॉलसाठी, हेअर फॉलसाठी, लिव्हरसाठी, शुगरसाठी खूप उपयुक्त असं कढीपत्ता आहे. आणि हा आपण आता पोटात कसा घालायचा? जर भाजीला वगैरे घातलं तर आपण लहान मुलंच काय, मोठी मुलंसुद्धा आपण बाजूला काढून ठेवतो. म्हणून त्याची मस्त छान चटपटीत चटणी तयार करायची आणि रोज 1 चमचा खायची. तर बघूया कशी बनवायची चटणी. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी लागणार आपल्याला जिरे, फुटाण्याची डाळ, चिंच, गूळ, तीळ, लसूण, मीठ, चाट मसाला, हिंग पावडर आणि स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला कढीपत्ता. चला बघूया आता आपण ही कढीपत्त्याची चटणी कशी करणार. तर आता सर्वप्रथम हे तीळ नुसतेच भाजून घेऊया. त्याच्यामध्ये मी काही तेल वगैरे घातलेलं नाहीये. नुसतेच तीळ भाजायचे आणि चटचटायला लागले की काढून ठेवायचे. त्यानंतर ह्याच्यात 1 चमचाभर तेल घालायचं आणि या तेलामध्ये आपण कढीपत्ता, तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता घालून आपण छान परतून घेणार आहोत. हा कढीपत्ता बारीक आचेवर आपण छान परतून घ्यायचा. हलक्या हलक्या हाताने छान कुरकुरीत होईल तोपर्यंत कढीपत्ता परतत राहायचा. एक 2-4 मिनिटं परतल्यानंतर हा असा छान कुरकुरीत होतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण, जिरे आणि ही फुटाण्याची डाळ ही घालायची आणि याला 2 मिनिटं परतून घ्यायचं. याला आता जास्त परतावं लागत नाही. 1-2 मिनिटं परतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सर्व थंड होऊन द्यायचं. आता हे थंड झाल्यानंतर सर्व मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ, चाट मसाला, हिंग आणि चिंच आणि गूळ. चिंच तुम्हाला हवे, जर आंबट गोड आवडत असेल तर चिंच थोडीशी जास्त घाला, नसेल तर असंच ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर हिरवी मिरची ही परतताना घालू शकता, पण मी युजली तिखट घालते. आपली साधी तिखटाची पावडर असती ती घालते. तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडी तिखटाची पावडर घालूया. हे तिखटाची पावडरचं प्रमाण तुम्हाला जसं तिखट लागतं तसं. आता माझ्या घरात लहान मुलं आहे म्हणून मी 1-2 चमचेच तिखट घालणार. तर ही तिखटाची पावडर. आता हे सर्व आपण ग्राइंड करून घेऊया. आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून झाल्यानंतर त्याची अशी छान पावडर तयार होती. आता ह्याच्यामध्ये हे मगाशी आपण भाजून घेतलेले तीळ हे घालूया. हे नंतर मी याच्यासाठी घातले की दिसायला खूप छान दिसतं, नाहीतर मिक्सरमध्ये हे सगळे तीळ पावडर होऊन जाते. अशा तऱ्हेने ही आपली छान आरोग्यदायी चटणी तयार झालेली आहे.
ही तुम्ही रोजच्या रोज एक चमचा जरी खाल्ली तरी तुमचे सगळे आरोग्याचे प्रश्न कमी होऊन जातील आणि तुम्ही एक हेल्दी लाईफ जगाल. थँक्यू.